आपण आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, जे व्हिडिओ ऑन करायला लागले त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही ऐकायला लागलाय, तुमच्या घरचे सगळे ऐकायला लागलेत, तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ऑल सगळ्या बच्चे कंपनीसाठी स्कूलला गेलेत गुड आता, मॉर्निंग. काहीच आहेत अडसूळ सारखे गुड काही मॉर्निंग मॅडम. स्कूल आहेत. ओके, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ऑल सगळ्या बच्चे कंपनीसाठी. आणि जोरदार क्लॅपिंग करू विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी. आपला फोटो काढणार आहे आता. काढणारे शशिकला तर नाहीत. विजय सर दिसतायत का? नाही. पद्मजा शशिकला ताई मॅडम, होत्या बघा ताई. शशिकला ते होत्या कसं काय असतील, स्कूल आहे त्यांची. मगाशी त्यांना ऍडमिट केले होते. येस. चलो घ्या सगळेजण आपल्या आपल्या हातात एनर्जी ड्रिंक. सकाळ नमस्कार. यस यस. प्रोबायोटिक हॅलो कॉन्सन्ट्रेट काश्मीरी खावा. लेमन 24 हायड्रेट खावा. लो कॉन्सन्ट्रेट. कामतताई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. लेमन विथ ॲलो कॉन्सन्ट्रेट. येस. ओके, थँक्यू. थँक्यू ताई. जाणार आहोत आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आपण घेणार आहोत. अरुण अडसोळे सर. जोरदार क्लॅपिंग अरुण सरांसाठी. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझं नाव अरुण अडसुळे. मी हातकलंगल्यामध्ये राहतो. शतायशी फॅमिलीला जॉईन होऊन जवळजवळ 1-1.5 वर्ष झालेलं आहे. मला आपल्या लाईफस्टाईल वरती काम करत असताना सुरुवातीपासून म्हणजे लाईफस्टाईल पूर्ण बिघडलेली होती सुरुवातीला. त्याच्यानंतर शतायशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर लाईफस्टाईल वरती आणि सकस संतुलित आहार वगैरे घेऊन त्यानंतर आपल्या शरीरावर चांगले परिणाम, चांगले बदल घडवण्यास मदत झाली. मला शिफ्टमध्ये काम असल्यामुळं पित्ताचा भयंकर त्रास होता. एवढा त्रास की म्हणजे आठवड्यातनं 1-2 गोळ्या खायला लागायच्या. कारण शिफ्टमध्ये काम असल्यामुळं जागरण जास्त व्हायचं आणि दुपारी वगैरे झोप व्हायची नाही. त्यामुळं जागरणामुळं पित्ताचा भयंकर त्रास होता. त्यामधनं बाहेर पडायला मदत झाली. त्यानंतर हातावर आणि पाठीवर चरबीच्या गाठी होत्या. योग्य आहार आणि मार्गदर्शनामुळं आणि योगा, प्राणायाम, वर्कआउट ह्याच्या मदतीमुळं चरबीच्या गाठी विरघळण्यास पण मदत झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतंय की मला स्लीपिंग पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होता. आता स्लीपिंग पॅरालिसिस म्हणजे हे पण मला माहित नव्हतं काय. शतायशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला माहित झालं की ह्याला स्लीपिंग पॅरालिसिस म्हणायचं. पूर्वी मला 16-17 वर्षापासून एक त्रास होता की झोपेच्या अवस्थेत असताना माझी पूर्ण बॉडी ब्लॉक व्हायची आणि मला कुठल्याही शरीराचा भाग पार्ट हलवता येत नव्हता. मग मी ह्यासाठी डॉक्टरांना दाखवलं होतं. चांगल्या नामांकित डॉक्टरांना पण दाखवलं होतं मी. कारण मला सांगता आलं नाही डॉक्टरांना की मला काय त्रास होतोय ते. माझी बॉडी ब्लॉक व्हायची, पूर्ण ब्लॉक व्हायची. मला फक्त श्वासोश्वास घेता यायचा, तो पण मंद अगदी. मग अशा अवस्थेत समजा एखादी वेळी मला त्या काळात सर्दी वगैरे झालेली असली तर श्वासोश्वास घेण्यासाठी पण मला म्हणजे एकदम धडपड करायला लागायची आणि बॉडी तर ब्लॉक व्हायची. अशा अवस्थेत मी अडकून राहत होतो. जवळपास 20 ते 25 मिनिटं मी त्या अवस्थेत अडकून राहणार. आणि कुठलाही पार्ट बॉडीचा हलवू शकत नव्हता. त्यामुळं लय खूप त्रास व्हायचा मला आणि भरपूर डॉक्टरांना दाखवलं होतं पण काही रिझल्ट मिळाला नव्हता. कारण मला सांगता यायचं नाही की मला काय त्रास होतोय ते. आणि डॉक्टर काही वेळ म्हणायचे की तुम्ही म्हणजे जास्त विचार वगैरे करताय का, हे असं सांगितल्यामुळं मी ते लक्ष दिलं नाही जास्त. आणि शतायशीमध्ये आल्यानंतर मी स्वतःवरती शतायशी फॅमिलीच्या मार्गदर्शनामुळं आणि स्वतःवरती चांगलं योगा, प्राणायाम ह्या माध्यमातून काम केल्यामुळं मला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्यास मदत झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं नॉलेज शतायशीमध्ये आल्यानंतर लक्षात आलं. आणि पूर्वी कसं व्हायचं की मी या गोष्टी सांगू शकत नव्हतो जास्त डॉक्टरांना.
पण ह्या गोष्टी 87 मध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आल्या की आपल्या स्वतः आपल्या बॉडीवरती योग्य प्रकारे काम केल्यामुळं आपण ह्या आजारातून बाहेर पडू शकतो. आणि मी 1 वर्षभर फक्त ऑब्झर्व केलं की आपण खरोखर यामधनं बाहेर पडलोय का. कारण पूर्वी मला ते सारखं सारखं व्हायचं तसं स्लिपिंग पॅरालिसिस. आणि ती 1 वर्ष मी ऑब्झर्व केलं. आठवड्यातनं 3-4 वेळा व्हायचं मला. पण आता एकदाही होत नाहीये. गेले पूर्ण वर्षभरात एकदा झालं होतं, त्याच्यावर परत काय झालेलं नाही तसं. त्यामुळं थँक्यू शतायुष फॅमिली. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. डॉक्टरांना जर आपण आपला आजार काय आहे तो सांगताच नाही आला तर डॉक्टर आपल्याला काय निदान लावून देणार आहेत, काहीच नाही देणार आहेत. आणि ऍक्च्युली असं होतं की ज्यावेळेला निदान लागत नाही म्हणजे तुम्हाला सांगता येत नाही, तुमचं कन्फ्युजन असतं, त्यावेळेला ही तुमच्या सायकोलॉजिकली काहीतरी तुम्ही स्ट्रेस घेताय, काहीतरी ताणतणावामध्ये आहे. कारण आपल्याला व्यक्तच होता येत नाही ना, ते व्यक्त होता येत नाही या अर्थी तुम्ही कन्फ्यूज आहे, माइंड कन्फ्यूज आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं अरुण सर जास्त तुम्ही विचार करताय का असं बोलून आपल्यावर, आणि मग नाही सांगता आलं तर आपल्यावर निदान आणि उपचार इम्पॉसिबल. ओके चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. आता सेकंड एक्सपिरियन्स घेणार आहोत विशाखा शिंगे आणि मग येणार आहे ज्योतिताई तुमच्याकडे. येस विशाखा हे काढा. येस गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय ताई? येतोय येतोय येतोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. मी सौ विशाखा शिंगे व माझा मुलगा स्वरूप शिंगे. मी या फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे कमी वयामध्ये सुरू झालेली थायरॉइडची गोळी. ती गोळी सुरू झाली पण त्याच्या ज्या बाकीच्या तक्रारी होत्या त्या खूप तक्रारी होत्या. मला या फॅमिलीची ओळख करून दिली ती आपल्या प्रिया भंडारी मॅडम, पेठ वडगाव. मला त्याला जी थायरॉइडची गोळी सुरू झाली ती 9-10 म्हणजे तो आता 18 वर्षाचा आहे, पण त्याला 9-10 वर्षापाठीमाग थायरॉइडचा त्रास सुरू झाला. त्याला बरेचसे सगळे साईड इफेक्ट होते, म्हणजे की त्याला तक्रारी भरपूर होत्या व त्या तक्रारी त्याला मी प्रत्येक वेळी असं म्हणजे विचार करायची की त्याला आता थायरॉइडची गोळी चालू झाली पण ह्या तक्रारी सगळ्या कशा कमी होणार याच्यासाठी मी खूप प्रयत्न करायचे. डॉक्टरांना पण मी म्हणजे मिरजेला दाखवलेलं, तिथं पण डॉक्टरांना मी विचारलं. त्यांनी सांगितलं की त्याच्या पोटामध्ये सकस आहार गेला पाहिजे किंवा त्याचं व्यायाम करण्याचं प्रमाण, त्याला योगा केला पाहिजे. आणि त्याच्या हालचाली इतक्या कमी व्हायच्या की तो अशक्त असायचा, सारखा आजारी पडायचा. व त्याला जी गोळी चालू झाली ही मला खूप वाईट वाटायचं, का तर त्याचं वय लहान होतं. पण मी ज्या शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन झाले, मी या फॅमिलीमध्ये 1 वर्ष झालं जॉईन झाले. पण तेव्हापासून जो मी त्याला सकस संतुलित आहार चालू केला त्यावेळेपासून त्याच्या सगळ्या तक्रारी कमी झाल्यात. आणि त्याच्या तक्रारी, पोटाच्या तक्रारी, त्याची उंची वाढत नव्हती, त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते. बाहेर असं गेलं की त्याला माझा मुलगा आहे, त्याच्या वयानुसार त्याची उंची किंवा त्याची हालचाल, त्याची व्यायाम करण्याची क्षमता ही खूप कमी होती. वरचेवर त्याला म्हणजे सगळ्या तक्रारी इतक्या होत्या की तो फ्रेश नसायचा, तो सारखा चिडचिड करायचा. पण आता ह्यामध्ये त्याला इतका फरक, ह्या आपल्या सकस संतुलित आहारामुळे इतका फरक पडला की त्याला कोणतीही तक्रार, जे अगोदर मला नर्वस वाटायचं की माझ्या मुलग्याला थायरॉइडची गोळी चालू आहे आणि त्यामुळे जे मला वाईट वाटायचं की प्रत्येक वेळी त्याला कुठं बाहेर नेताना तो असा म्हणजे उत्साहित नसायचा किंवा स्कूलमध्ये शाळेत जाताना त्याला असं अशक्तपणा जाणवायचा किंवा जी गोळी चालू आहे ती त्याला दररोज खा म्हणून मी खाल्ली की नाही ही मला काळजी वाटायची. पण ज्यावेळेला मी आपली ही सकाळची मॉर्निंग लिंक ऐकायला लागली, त्यातून मला म्हणजे सगळी माहिती मिळाली व त्याबरोबर माझ्या मुलग्याला पण जे काय आपली जीवन म्हणजे दिवसभराचा दिनक्रम आहे की कधी जेवलं पाहिजे, किती पाणी पिलं पाहिजे किंवा काय व्यायाम केला पाहिजे, आणि त्याच्या ज्या पोटाच्या तक्रारी होत्या त्या सगळ्या तक्रारी कमी झाल्या. त्याचे केस आता काळे व्हायला लागलेत आणि तशीच त्याची उंची पण वाढल्या. आणि तो वर्कआउटलाही उठत नव्हता, तरी मी दररोज त्याला उठवत होते. पण आता तो स्वतः वर्कआउटला उठतो, जॉईन होतो. व ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्या सकस संतुलित आहार जो चालू केला त्यामुळे मला एक असं समाधान मिळालं की जी गोळी मी खायला त्याला दररोज खाल्ली की नाही काळजी करत होते, पण तीच आता मी माझ्या मानसिकतेवरही काम केलं
माझ्या पण मनामध्ये निगेटिव्हिटी भरपूर होती. ती मी आता माझी कमी झाली व त्याला झोपेचाही प्रॉब्लेम होताच. तो रात्री उशिरा झोपायचा. मला वाटायचं, की तो म्हणजे जागरण करतोय म्हणजे त्याला हे चांगलं आहे का वाईट आहे हे मला माहीत नव्हतं. पण ज्यावेळेला आपल्या मॉर्निंगफिलच्या लिंकमध्ये मी ऐकलं, की झोपेचं काय काम आहे आपल्या आरोग्यासाठी, वजनासाठी किंवा माझ्या स्वरूपला जे त्रास होत होते, त्यामध्ये एक झोपेचा एक भाग होता. तिची झोप व्यवस्थित झाल्या नसल्यामुळे त्याचं पोटाच्या तक्रारी चालू होत्या आणि त्याची चिडचिड भरपूर व्हायची. थँक यू शतायशी फॅमिली. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. आज तुम्ही जे बोलायला लागलाय ना, जे झोपेचा काय रोल आहे, आज डॉक्टर प्रसाद सर त्याच याच्यावर म्हणजे आज डॉक्टरांच्याकडून आपल्याला त्या गोष्टींवर ऐकायला भेटणार आहे. ओके, चलो. आईला काळजी असते ना मुलांची, त्यामुळे आपल्या मुलासाठी आई काळजी करणारच आणि ती स्वतः शोधून ते शोधायला लागलं की सगळं भेटतं. ओके, चलो. आता आपण जाणार आहोत ज्योती जाधवताईंच्याकडं. कंटिन्यू जाधवताई. म्यूट करा. हा. येस, गुड मॉर्निंग. हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी ज्योती जाधव जयसिंगपूरहून आहे. मी या शतायुषी फॅमिलीत आले की माझं वजन जे वाढलेलं होतं ते कमी करायचं आणि मेनोपॉजमुळे जे काही मला तक्रारी होत्या, रोज माझी तक्रार असायची मॅडम. घरी हे आले की आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय, चालूच असायचं. मला वाटायचं की एखादी अशी जादूची कांडी असावी आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स छूमंतर व्हावेत. आणि खरंच सांगते मॅम, म्हणतात ना की अगर तुम शिद्दत से कुछ चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिए जुट जाती है. आणि तसंच झालं. आणि ही जादूची कांडी माझ्या जीवनात घेऊन आले अर्चिता मॅम आणि प्रीती मॅम. त्या मला इन्व्हिटेशन हेल्थ टॉकचं इन्व्हिटेशन द्यायला आल्या आणि ते त्यांच्या घरी होतं आणि मी गेले तिकडे आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी माझी हेल्थ कुंडली काढली आणि ती बघितल्यावर तर मी पूर्ण हादरून गेले मॅडम. माझं वजन 18 वर्षांनी जास्त दाखवत होतं. शरीराचं वय. आणि तुमचा एक्सपिरियन्स ऐकला आणि त्यामुळे तर मी खूपच अंतर्मुख झाले. पण घरी आले, सगळ्यांना सांगितलं आणि तरी मन तयार नव्हतं, की हे काय आहे, कसं घ्यायचं, म्हणजे एवढं तयारी नव्हती मनाची. मग मी मॉर्निंग फ्युएल स्टेशन ऐकायला सुरुवात केली. जवळजवळ महिनाभर आम्ही दोघंही ऐकत होतो मॉर्निंग फ्युएल स्टेशन आणि हळूहळू आमच्या मनाची तयारी झाली आणि असं ठरवलं की चला, दिस इज द राईट टाइम टू स्टार्ट. म्हणून आम्ही दोघांनी सुरुवात केली आणि त्याच दिवसापासून वर्कआउट आणि हे फ्युएल दोन्ही आम्ही घ्यायला लागलो. आणि जसं जसं आम्ही वर्कआउट आणि हे करायला लागलो तसं आमच्यात आमूलाग्र बदल घडत गेला मॅडम. आणि आज जवळजवळ 4 महिने होतात आम्हाला दोघांनाही वर्कआउट सुरू करून. आम्ही छानपैकी वेट लॉस केलेला आहे. स्किनचा रिझल्ट छान आहे. केसांचा रिझल्ट छान आहे. म्हणजे बघणारी व्यक्ती म्हणतेच की बाबा यू आर वर्किंग ऑन युअर सेल्फ. काहीतरी करताय तुम्ही आणि आम्हाला पण सांगा, असं त्यांच्याकडून येते. आणि मला सांगायला आवडेल की आम्ही दोघांनी खूप छान त्याच्यावर वर्क केलेलं आहे आणि माझे मिस्टर आता सांगतील त्यांचा रिझल्ट. त्यांच्या तोंडूनच ऐका मॅडम. हो, तुम्ही त्यांचा रिझल्ट तिथं स्टेजवर सांगितला होता दादांच्या हा, समोर. अहो दादा, तो मीच सांगणार मॅडम, कारण तो मलाच माहिती आहे. पण बाकीचे रिझल्ट ते सांगू देत. येस, गुड. नमस्कार, मी चंद्रकांत जाधव, जयसिंगपूर. माझा व्यवसाय आहे नर्सरीचा. त्यामुळं बऱ्याच वेळी माझं दोघं पण आम्ही चहाप्रेमी आहे म्हटलं तर चालेल तुम्हाला. की सकाळी उठल्यापासून होतो, आता आहे असं नाही, होतो. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत आमचे दोघांचे सकाळी मी नर्सरीला जाईपर्यंत 3 कप सकाळीच व्हायचा. आणि त्याच्यानंतर मग नर्सरीत गेलो की माझ्याकडे आलेले कस्टमर किंवा मित्र ह्यांना चहा देणं, हे करणं, किमान 8 ते 10 वेळा कप चहा व्हायचा. त्यामुळं वजन तर वाढलेलंच होतं, पण मलाच असा एक गैरसमज होता माझा की मी नर्सरीत काम करतो, मी चांगल्या वातावरणात काम करतो, नर्सरीत फिरतो, त्यामुळे माझं हेल्थ ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण असं नव्हतं ते. शुगर वाढायला सुरुवात झाली होती. त्यानंतर माझ्या डॉक्टरांनी पण सजेस्ट केलं की तुम्ही टॅबलेट चालू करा. मी चालू केलं. तोपर्यंत 1 महिनाच घेतली असेल. तोपर्यंत शतायुषी फॅमिलीचे जे काय आपले ग्रुपचे लेक्चर्स वगैरे ऐकले. त्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की आपण हे चालू करूया. आपल्याला शुगर काय लावून घ्यायची नाहीये.
पण एक माझा गैरसमज होता की मी नर्सरीत काम करतो, फिरतो, चांगल्या वातावरणात फिरतो म्हणजे मला काही होणारच नाही असा एक समज होता. तो बऱ्याचपैकी आता शेटे सरांचे लेक्चर ऐकल्यानंतर समजलं की काय खाणं काय नाही. सर जरा स्ट्रिक्टली सांगतात. पहिल्यांदा वाईट वाटतं पण नंतर खरंच त्या गोष्टी खऱ्या आहेत. मग नंतर आम्ही दोघांनी पण कम्प्लिटली चहा बंद केला. म्हणजे आले कुणी चहा मागितला तर देतो, नाही असं नाही. पण आम्ही दोघांनी टोटली बंद केला. बऱ्यापैकी माझ्या बायकोचं असं मत होतं की तुम्ही घोरताय. पण प्रत्येक घोरणाऱ्या माणसाला असं वाटतं की आपण घोरतच नाहीये. ते शेजारी झोपलेल्या व्यक्तीलाच माहित असतं. ते पण माझं कमी झालं. असं बायकोचं मत आहे, माझं नाही. कारण हे घोरणाऱ्या माणसाला कधीच लक्षात येत नाही की आपण घोरतोय किंवा असं. हे असे बरेच चांगले रिझल्ट मिळाले. परवाच आम्ही ट्रिपला गेलो होतो. असं गगनगिरी गड चढताना सुद्धा आम्हाला म्हणजे माझ्या बरोबरचे जे मित्र होते त्यांनी काही दमत होते, काय होते. पण आम्हाला दोघांना असा अनुभव आला की एवढं चढलं तो एवढ्या पायऱ्या चढल्या, गड चढला. पण आम्हाला दोघांना काही त्रास झाला नाही, काही नाही. असे बरेच चांगले अनुभव आले. आणि थँक्यू शतायुषी फॅमिली. येस. तुम्ही हॅलो मॅम. स्वीकारलंच नाही तर तुम्हाला कसं काय की झोपलेला घोरणारा माणूस स्वीकारतच नाही आणि मग त्यांना अहो, काय माझी बोलायचं? झोपच होत नव्हती आणि मग मी म्हणणार तुम्ही आधी झोपू नका माझ्या अगोदर. मी आधी झोपते. मग तुम्ही झोपा. हा, म्हणजे झोप डिस्टर्ब होणे एवढं घोरणं असलं रिअल आहे, होय मॅम. घोरणाऱ्या माणसाला होय लक्षात की. येत नाही. आणि माझा पण झोपेचा हेच होता मॅम. मेनोपॉज मुळे ना मला पण सारखी जाग यायची आणि त्यात म्हणतात ना त्यामुळे भर पडायची ती घोरण्यामुळे त्यांच्या असं व्हायचं. आणि मला एवढं सांगू इच्छिते मॅम, opportunity knocks everyone's door, but you have to open the door and welcome the opportunity. So मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ही opportunity सगळ्यांना मिळाली आहे. त्याचा चांगला उपयोग करून घ्या आणि ह्या ज्योतिताई, संधीचं सोनं करा. होय. मला एक विचारायचंय काय, त्यांनी हा, तुम्हाला सांगायला आले, बरोबर आहे, अपॉर्च्युनिटी बरोबर. तुमच्या हा, दारावर येते तुम्हाला सांगायला की बाबा आरोग्यावर काम करा म्हणून. पण डिसिजन घेताना ना एक महिना लागला, बरोबर? होय हा, होय सर. होय हा, मॅम. म्हणजे प्रॉब्लेम होते, ऐकलो तो आपण, पण डिसिजन घ्यायला 1 महिना लागला. त्या 1 महिन्यामध्ये कुठला एक्सपिरियन्स भारी आवडला होता की ज्याच्यामुळे आपल्याला वाटलं काय? सगळेच एक्सपिरियन्स? सगळे एक्सपिरियन्स छानच होत होते मॅम. आणि तुमचा तरी काय म्हणतात ना ते चेरी ऑन द केक तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे. दुसरं म्हणजे पूर्वी याच्या अगोदर आम्हाला एक म्हणजे आम्ही ह्याच्या अगोदर एक 6 महिने ते वर्षापूर्वी आम्ही एका ग्रुपला जॉईन झालो होतो. पण तिथं हे प्रॉपर गाईडलाईन पण मिळालं नव्हतं. त्यामुळे 1 महिन्याचा पिरियड घेण्याचं कारण पण हेच होतं की बाबा नाही हे काय नाही होणार असं. म्हणजे त्यावेळी पण काही त्यावेळी रिझल्ट काही आला रिझल्ट नव्हता. आले नव्हते किंवा प्रॉपर गाईडलाईन मिळालं नव्हतं. हा. बऱ्याच वेळा कधी एखादी गोष्ट चांगली असून सुद्धा त्याला गाईड करणारा माणूस जर प्रॉपर भेटला नाही, तरी पण माणूस डिसिजन घ्यायला किंवा त्या गोष्टी एक्सेप्ट करायला पण वेळ लावतो. हा, मी हे इथं मुद्दाम विचारलं सगळ्यांच्या समोर, कारण का माहितीये का, बॅकचा एक्सपिरियन्सला आपण हा एक्सपिरियन्स असाच असू शकतो असं आपण ठरवतो. आणि आम लाईफ मध्ये मी प्रत्येक व्यक्तीला बोलत असते ना, एका व्यक्तीला मदत करा, एका व्यक्तीला मदत करा. मदत करत असताना आपले भाव चांगले असतात, पण समोरच्याच्या बरोबर एखादा एक्सपिरियन्स असतो की जो त्याला ह्या प्रत्येक गोष्टीपासून रोखत असतो, तो थांबवत असतो, त्याला कुणीतरी थांबवत असतं. कारण का माहितीये का, बॅकला कुणाच्या तरी एक्सपिरियन्स असा असतो ना की जो म्हणत असतो की असं काय होत नाही, असं याच्यानं काय होत नाही. कारण त्यांचं काय राहिलेलं असतं ते कधीच कोण बोलत नाही. कारण हे सगळं घेताना मी काय मिस केलंय, माझं काय राहिलंय, माझ्या नॉलेज मधनं किंवा माझ्या कृतीतनं काय राहिलंय याचा विचार करत नाहीत ना. आणि त्यामुळं मार्केटमध्ये सगळं याच्यानं होत नाही, त्याच्यानं होत नाही. इकडे डायबिटीस जातो, थायरॉइड जातो, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम जातो, प्रॉपर करतो म्हणून. म्हणजे पूर्वी आमच्याकडनं पण या सगळ्या गोष्टी झूम नव्हतं ना, लोक टच मध्ये आली तरच त्यांना एक्सपिरियन्स आणि त्यांना भारी रिझल्ट यायचा.